शिवजयंती दोन आपण पकडून चालू, एक तिथीनुसार आणि एक तारखेनुसार. ठीक आहे. तर मग तिथी सुद्धा ना बदलत राहते. म्हणजे याच्यापूर्वी तारीख वेगळी होती. आत्ता जी आपली तारीख आहे 19 फेब्रुवारी, आपण 1630 म्हणतो महाराजांचा जन्म. याच्या आधी कागदपत्र जी सापडली होती त्यानुसार तिथी वेगळी निघाली होती, त्याची तारीख वेगळी निघाली होती. मग मला वाटतं 1996च्या आसपास काहीतरी एक कमिटी बसली आणि मग त्यांनी फायनल करून शिक्कामोर्तब राज्य सरकारचं झालं की आता आपण 19 फेब्रुवारी करतोय. आता यामध्ये दोन प्रकार आहेत. एक मंडळी आहेत की ते म्हणतात की जर आपण गुढीपाडवा तिथीमध्ये करत असू तर महाराजांची पण जयंती तिथीनुसारच झाली पाहिजे. आणि दुसरा गट आहे ज्याच्यामध्ये तो म्हणतोय की अरे नाही, आता तारीख असेल तर कसं वर्ल्ड वाईड एकच तारखेला तो मोठा कार्यक्रम होऊ शकतो आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त महाराजांचे विचार पोहोचू शकतात. मी तिसऱ्या विचाराचा आहे की मला म्हणायचं की मला तिथीही चालेल, मला तारीखही चालेल, मला 365 दिवस महाराजांची जयंती चालेल. की जी महाराजांची जयंती आहे, जिथे व्याख्यानं होत आहेत, जिथे महाराजांबद्दलचं साहित्य मोठ्या प्रमाणात वाचलं जात आहे, वाटलं जात आहे, जिथे मुलं फक्त 1-2 किल्ल्यांवर गर्दी नाही करत आहेत तर महाराजांच्या 350 किल्ल्यांना एक्सप्लोर करतायत, ते गड किल्ले जाऊन संवर्धन करतायत, ते गड किल्ले जाऊन अनुभवतायत आणि शासनासोबत लढतायत की आम्हाला हे गड किल्ले पहिले संवर्धित करून द्या, आम्हाला त्यांना पहिलं मूळ रूपात आणा, आम्हाला बाकी काही नाही. अशी 365 दिवस चालणारी शिवजयंती मला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये.